काही लोक आमचेच नाव ठेवतात की हे जे असाच हे मराठ्याला फसिलच माघारी चाललं. बाबा माझं तुला या प्रेसच्या माध्यमातून सांगणं, तुला जसं काढायचा तसा सरसकट काढे. बस का? मी ध्यान देत नाही इथून पुढं. फक्त माझा हैदराबादचा GR ला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी तुझी. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी तुझी. मी खूप मोठं विषय सांगतोय आणि खूप मोठा शब्द वापरतो. तुम्हाला जसा काढायचा तसा काढा, माझ्यावर मीडियात बोलू नका. तुम्हाला वाटतं मी समाजाला फसवलं, सॉरी आपलं GR ते चुकीचं आहे असं म्हणणं आहे ना तुमचं, तर तुम्ही तुमचं दुसरं एक म्हणणं आहे आणखी, हे सरसकट नाहीये. तुम्ही एक काम करा, मी थांबतो, तुम्ही लढा, सरसकटचा GR काढा. मराठ्यांना सरसकटचा GR, कुणबीतून आरक्षण देण्याचा GR तुम्ही काढा. बस का? आता तुम्ही लढा आणि सरसकटचा GR तुम्ही काढा. मला मीडियात कुणी बोलायचं नाही. तुम्ही लढा आणि GR काढा, पण एसी नाही आणि 50% वर बी नाही, दिल्ली फल्लीला जाऊ ते बी नाही. ओबीसीतूनच सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा GR तुम्ही काढा. बस का? आता एकमेकावर चिखलफेक करण्यापेक्षा मी थांबतो, तुम्ही लढा आणि सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा GR काढा. बस का? आता बस का? हेच पाहिजे तुम्हाला? मी खुपतोय ना तुम्हाला, मी लय दुखतोय ना? ठीक. फक्त माझी एक एवढीच अट आहे, तुम्हाला जो GR काढायचा तो तुम्ही काढा, जसा काढायचा तसा काढा. फक्त माझा हैदराबादचा गरीब मराठ्यांसाठी काढलेला GR रद्द होऊ द्यायचा नाही. तुम्ही तो तसाच ठेवायचा, तुम्हाला जेव्हा काढायचं तेव्हा काढा. मी याच्यातूनच ह्या GR मधून 1 वर्षाच्या पुरे मराठी आरक्षणात घातलेले मी दाखवतो. तुम्ही तुमचा दुसरा कोणचा काढा. बस का? पण तुम्ही लढा आणि मिळवा. फक्त लढत असताना माझा गरीब मराठ्यांचा हैदराबादचा GR निघालेला याला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. शिंदे समितीला धक्का लागू द्यायचा नाही, ही जबाबदारी स्वीकारा. आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुम्ही लढा. बस का? आता आणि ज्याला कुणाला मराठ्यांना वाटत असेल तुम्ही असं कशाला बोललात, असं कशाला म्हणलात, तुम्हीच लढणं गरजेचं आहे, तर मी असं का म्हणलो, त्यांनी मला प्रत्यक्ष माझ्याकडे यावं, मी त्याला समजून सांगतो. मीडियातून सांगण्यापेक्षा, आपल्या आपल्यातच लोकांची चिखलफेक करण्यापेक्षा, यांचे फक्त डाव आणि षडयंत्र चाललेत घेणे देण्याचे माझ्या विरोधात. त्याच्यापेक्षा सोपा आणि सरळ मार्ग, तुम्ही लढा आणि तुम्ही सरसकट ओबीसीतून कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मराठ्यांना GR काढून द्या. दुसरं नाही. हा तुम्ही दुसरं म्हणता तर ते अजिबात आम्ही कुणी ऐकणार नाही. आणि तुम्ही 1 वर्षात काढा. बस का? आता आम्ही सरकारला महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने करता करता 2 वर्ष वेळ देऊन एवढे मिळवले. समाजाचे तुम्ही आमचे बांधवच आहेत म्हणून तुम्हाला 1 वर्ष वेळ जाऊ दे. लढा तुम्ही आणि सरसकट मिळवा. हे तेवढंच खरं आहे, सरसकट मिळवा. आता तर पचपच बंद झाली मीडियातली तुमची. तुम्हाला नेतृत्व किंवा काय म्हणते त्याला श्रेय, हे जास्त महत्वाचं होतं ना. घ्या श्रेय तुम्ही, जा तुम्हीच GR काढा, तुम्हीच घ्या. मला दुसरे काम आहेत ते करतो मी. तर मला दुसरे काम आहेत 1 वर्षात ते करतो मी. माझ्या GR नुसार मी माझ्या मराठ्यांचे लोक मराठवाड्यातले सगळे आरक्षणात घालतो. मला ते काम आहे. मला पश्चिम महाराष्ट्रातला GR काढलेला आहे, ते पश्चिम महाराष्ट्रातले मराठी मी त्या GR वर घालतो. फक्त हे दोन्ही GR रद्द न होऊ द्यायची जबाबदारी तुमची. हे सगळं काम तुमचं, आमचं नका रद्द होऊन देऊ, फक्त तुमचं चालून द्या. तुम्ही किती भारी काढा, आता काय राहिलं राव. तुम्हाला जेव काढायचं तेव काढा, फक्त ओबीसीतून पाहिजे, कुणबीचं आणि सरसकट पाहिजे. तुम्ही बिनधास्त काढा.
आमचं काही म्हणणं नाही, कारण मला दुसरं काम आहे. मी हे वर्षे 6 महिने, 2 महिने, 1 महिन्यात मला सगळे मराठ्यांचे शांत डोकं ठेवून हे घालायचेत. नसता तुम्ही नुसते अशा कुरापतीच करीत राहणार आहे. याव झालं आणि त्याव झालं. त्याच्यापेक्षा ना तुम्हाला मुभा आहे, तुम्ही लढा आणि मिळवा, पण सरसकटचा. कारण मला ही काम आहे. मराठवाड्यातले आणि पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कुणबीत घालायचे, आरक्षण द्यायचं त्यांना. दुसरं पण काम आहे. मला गावागावात मराठा सेवक बी पक्के कट्टर तयार करायचे आणि मला मराठी